आता आम्ही घरामध्ये फक्त इनमिन 3 माणसं आणि माझ्या मांडणीला भांडी किती तर खंडीभर. एवढ्या सगळ्या भांड्यांचा ना मला आता खरंच काही उपयोग नाही. आणि मांडणीमध्ये ना भांडी ठेवायला सुद्धा जागा नाही. म्हणून त्यातली काही भांडी काढून मी पुन्हा बॅगमध्ये भरून ठेवून दिली. आणि आज खूप दिवसांनी मी पुन्हा एकदा शेंगोळ्या बनवायला घेतल्यात. आणि आता मग मी त्याच्यात तयारी लागली. मग आधी पीठ मळून घेतलं. पीठ मळायला हॉलमध्ये येऊन बसले तर ऋत्वी सुद्धा माझ्या मागे-मागे आली. आता मी केलेल्या शेंगोळ्या माझ्या सासूबाईंसारख्या होतील की नाही मला माहित नाही, पण तरी सुद्धा मी करण्याचा प्रयत्न करते. आधी कालवणाला फोडणी देऊन घेतली आणि त्यानंतर शेंगोळ्या करत बसले. शेंगोळ्या करत बसले तेवढ्यातच ऋत्वीचे पप्पा सुद्धा आले आणि येताना आमच्यासाठी खाऊ घेऊन आले होते. ऋत्वीसाठी मंचुरियन आणि माझ्यासाठी तळलेल्या मिरच्या घेऊन आले होते. मग शेंगोळ्या तयार झाल्यावरती मी कालवणामध्ये शेंगोळ्या टाकून दिल्या आणि त्यानंतर मी सुद्धा मंचुरियन खायला आले. कालवण तयार झालं, मग आम्ही दोघांनी मस्त एकत्र जेवण करून घेतलं. मग सगळं किचन ओटा साफ करून माझं काम संपवून दिलं. चला आजसाठी एवढंच. भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.